नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना व संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जून ते जुलै 2025 करिता अनुदानाचे वाटप असा एक नवीन GR आला आहे. या संदर्भात आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनांतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय आलेला आहे. 8 जुलै 2025 रोजी हा निर्णय आलेला आहे. तर शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकत्रितपणे 143,72,72,000 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 57,54,63,000 इतकं अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे. वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये हे 24,43,36,240 असणार आहे व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 9,78,28,710 इतका निधी असणार आहे. तर आता वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून 1 वेतन, 6 दूरध्वनी, वीज व पाणी, 11 प्रवास खर्च व 13 कार्यालयीन खर्च या उद्दिष्टाने संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 19,86,56,140 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 8,03,51,282 इतका निधी बीम्स प्रणाली वितरित केला आहे. तर सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्तालय कार्यालयांना माहे जून ते जुलै 2025 या कालावधीकरिता पहिलं 1 वेतन, 6 दूरध्वनी, वीज, पाणी या उद्दिष्टाने या शासन निर्णयात सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास मान्यता देणं आहे. ते मान्यता देण्यात आली आहे असं सांगण्यात आले आहे व सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेले विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखाली जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांच्या अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे. सदरहून वितरित अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी मागणी क्रमांक N2 मुख्य लेखशीर्ष 2053 जिल्हा प्रशासन सांगितलेलं आहे. तर ही पूर्णपणे या GR मध्ये माहिती सांगितलेली आहे. सर्व जे काही संजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनातर खर्च जून ते जुलै या महिन्याकरिता अनुदानाचे वाटप झाले आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही बघू शकता किती कोटींमध्ये ते पैसे वाटप केलेले आहे, निधी वाटप केलेला आहे. जो खर्च आहे ते पूर्णपणे मांडण्यात आले आहे. एक तर वेतनसाठी आहे, त्यानंतर दूरध्वनी, वीज व पाणीसाठी आहे, प्रवास खर्च व कार्यालयीन खर्चासाठी असणार आहे. तर अशा खर्चासाठी सरकार नक्कीच पैसे देत आहे. तर नक्कीच इथे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा वेळोवेळी पैसे मिळालेच पाहिजे व जे काही अनुदान आहे त्यामध्ये नक्कीच वाढ सुद्धा झाली पाहिजे आहे. बच्चू कडूजी आपल्यासाठी नक्कीच लढत आहे. त्यामुळे नक्कीच आपण जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.